नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 10 जानेवारी 2026. आता वाजले त्या 8. आता बसलो आहे चुली पुढं, कारण की थंड लय वाजते, त्यामुळं म्हणलं चुली पुढं बसावं. जाळ पण लागला आहे, भारी वाटते असं उभ घ्यायला. उठल्या उठल्या मला पहिला चहा लागतो. तो पण कुठला चहा माहीत आहे का? मी काय दुधाचा चहा पित नाही, मी डायरेक्ट काळा चहा पितो. काळा. मी दुधाचा चहा पितच नाही. समजा कुठं बाहेर असलो का नाही, कामावर कुठं दिलं का नाही दुधाचा चहा तरच पितो, नाहीतर मी घरात असलं की दुधाचा चहा असं काय पित नाही. काळा चहाच पितो. हे काय ठीक आहे. पहिला उठल्या उठल्या मला चहा लागतो काळा. बघा आहे नाही, काळा चहा. उठतो पहिला, उठल्या उठल्या चूळ भरतो. पहिला चूळ बिळ भरतो, खास 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 खास, मग चहा करतो काळा प्यायला. पण काळा चहा लय भारी लागतो प्यायला, मस्त लागतो. दुधापेक्षा चांगलं असतं काळा चहा पिलेलं. जाळ पण बघा कसा लागला आहे. असं वाटतंय चुली पुढंच बसावं 1-2 तास. भारी वाटतंय नाही बसायला. ऊब पण लय भारी त्या. आता थोड्या वेळानं आंघोळ करायची. आता पाणी तापल्यावर. नाही पाणी अजून नाही तापलेलं, जरा तापली थोडंसं. आता तापल्यावर आंघोळ करायची थोड्या वेळानं. पहिला आंघोळ करणार, देवपूजा करून मग परत मंदिरात जाणार. इथं मारुतीचं मंदिर आहे ना आमच्या इथं, त्या कोपऱ्यात. देवपूजा करून मंदिरात जाणार परत थोड्या वेळानं. मित्रांनो, आत्ता झाली आंघोळ केली मस्तपैकी. आता डोक्याला लावायला त्यालच नाही. त्याला संपले. त्याला जरा मोठी बाटली आणत जा की, एवढी मोठीच्या मोठी. बारकी आणली की संपते सगळं. त्याला हे काय सगळं कोरडं पडले डोकं. हा, एकदा आणायची मोठी बाटली. ती 10 वाली बाटली आणते ना कोरडं त्याला, त्यामुळे ती संपते लवकर बाटली. मित्रांनो, काल तिळगुळ आणले काय? हे खारेक नाही, तिळगुळ आणलं काल आम्ही. कधी आहे का संक्रांत? बुधवारी संक्रांत आहे, त्यामुळे ते आत्ताच आणून ठेवलं ना. आणून ठेवलेलं कसं बरं असतं. आणि हे एक आणलंय. हे काय ग? हे भाकरी करताना लावायचं असते वाटतं ते. हे पण आणून ठेवले भाकरी करताना. दुकानात काय काय आणायचं आहे? मी आवरलंच की, आंघोळ केलीच की. अगं भाजी करपायला लागल्या, खाली बसली आई. तर पालकची भाजी केली आज. ठीक आहे, खायला भारी लागते पालकची भाजी. भाकरी आणि भाजी लय भारी लागतं खायला. काय म्हणलीस का? बंद करू भाजीचं? सांगते तुला बंद करू का? करपायला लागल्या भाजी. कुठले? ही कधी आणली? ही काल आणली ना. मेथीची भाजी रात्री बाजारात आणल्या. ही तोडून आणली. हा, मला वाटलं हे त्यांनी बाजार आणलाय पप्पाने. हे पप्पाने बाजार आणलाय. जरा वाटण म्हणजे असा मऊ झाले ते ना, कुजल्या जरा. आतनं चांगलं असतंय तर मऊ झाले. तर हे बाजारात काढायला पाहिजे मला. काढतो मीच बाजारात. गाजर वेगळं वाटण काढतो ग. वाटण यात काढलं पाहिजे. काय एवढं वाटण आहे भरपूर. गाजर आणि वाटण एकत्र आहे. पण लय बाजार आणलाय वाटतं काल. काल स्वस्त होतं ना बाजार, त्यामुळे आणलं एवढं. ही भेंडी आणल्या, काठीची भेंडी असते का नाही, ही भेंडी वाटते त्यात. गाजर आणली ती,
ही काम करायला लागतं ना, त्यामुळं एवढं देते सगळं पप्पाला. हे काय गाजर आणले की मकर संक्रांत आता. गाजर सुपात काढू का हाय? सुपात काढ म्हणत्या. शेंगा वेगळ्या काढ. यावं तुम्ही पण. काय गेवड्याच्या शेंगा दिल्या त्या, त्याच्यात काढी. वाटाणा हाय, टॅमॅटो दिले ती. ही काय आहे काय मुळ्याच्या शेंगात काढी. मीठ चटणी लावून मुळ्याची वाळवायची, शेंगा करून आहे लागते ते. ह्याच्यात काय? वाळवून खायचे, तेल चटणी मीठ लावून खायचे, वाळल्यावर लय भारी लागते. कशाला आणली? आम्ही लहानपणी असलं खायचं. ही मुळ्याची भाजी कशाला आणली ती? मुळे काय म्हणते त्याला? मुळ्याच्या शेंगा. मुळ्याच्या शेंगा म्हणते ते मला. हो हाय करून खा. ही शेंगा ही अशा वेगळ्या काढते. गाजर पहिलं नीट काढली पाहिजे. गाजर सगळं मिक्सच दिले, कारण की कशाला काढलं आता सकाळी वाटाणे असं ते एकत्र करायचं सगळं. हा गाजर लयच बारक आहे ती यात, इथून इथून काढायला लागते. टॅमॅटो पण दिलं ती. टॅमॅटो यात ठेव का? हो या शेंगा गेवड्याच्या गेवड्याच्या हो इकडे तांबूड पडलेलं आहे. हे गेवड्याच्या शेंगा पण ह्याच पाहिजे सगळ्या. इथून इथून काढायला लागणार आता मला सगळं मिक्स बाजारात दिलाय, त्यामुळं शेंगा लय येते गेवड्याच्या. मुळं वाटाणा सगळं कुजला आहे ना. ते वाटाणा बाद झाला ना सगळा, यातच मिक्स केलाय. भुर्रा आलाय ग. हे साईडला काढाय पाहिजे सगळे. वाटाणा जरा बाद झालाय त्यामुळे साईड चांगला आहे, पण फक्त पाला जरा भिजलेला आहे वाटाणा. माळवं काढलं मी आता. ते माळवं सगळे एकत्रच होती ना, कारण की ते पप्पाला दिलेलं असते ना माळवं. ते बाजारात जातात, कामं बिमं करायला लागतात ना बाजारावरची. ते वांगे भर हे भर एका पिशवीत ते भर जाताना बाजारात, म्हणजे बाजाराचा शेवटीला उडताना सगळं भराय बिराय सगळे असली कामं करायला लागतात ना, त्यामुळे ते माळवं बिळवं देतात नाही तर असं कोण फुकट देत नाही. मग काढला सगळा बाजारात. माझं ते सेल्फी स्टिक खराब झाले. मोबाईल लावलं की ते खालीच पडते, सरळ मोबाईल असा होईना. असा मोबाईल लावला का नाही असं वाकडं होते, ते ढिल्लं झालं ना. ते आता खराबच झाले सोडा. आता दुसरं घ्यायचं आहे मला. नेमकं आता खराब झालं आहे म्हटल्यावर काय आहे तुम्हाला दाखवतो कसं झाले खराब. या सेल्फी स्टिक कसं खराब झाले दाखवतो. ठीक आहे. ही कसं होते माहिती आहे का मोबाईल. हवा ते आता मोबाईल लावला आहे समजा, मला असा आडवा करायचा असला आडवा, आता आडवा बघा झालं का, सरळ झालं का, हाय वाकला आहे असा, वाकतोय पडतोय असा आहे का, असं पडतंय मोबाईल. म्हणजे असं थेट उभं राहत नाही. असं मला व्हिडिओ काढायचे असते, मी व्हिडिओ काढताना कधी कधी असं पडतोय, कारण की हे मागचं आहे का नाही ते जरा ढिल्लं झालं आहे ना. आता हे आवडायचं म्हणलं हे करा येत नाही तसं, कारण की आता ते खराबच झाले आहे ना. ठीक आहे. हे असं हलवली पडतं आहे का, त्यामुळे हे पडलं. आता हे खराबच झालं म्हणायचं ना. आणि ते ब्लूटूथचं रिमोट असतो मोबाईलला कनेक्ट केलं का नाही आपलं दाबलं की ते मनानं मोबाईल रेकॉर्ड चालू होतं. ते हे पण नाही ना इथलं हे काय रिमोट असते बारकं, हे पण गेलं या तर गेलं तीच कळलं घावणं झालं. आता ही वापरायचं तात्पुरतं भाऊ. इथं बटन पण होतं, ठीक आहे, इथं बटन होतं, हे पण बटन गेले. आत कसं दाबायचं आतल्यात, इथलं बटन ओढूनच गेलं. इथं लाईट लागत होती ना, हे पण नाही, सगळं खराबच. आता दुसरा नाही तर म्हणजे ऑनलाईन मागवलं पाहिजे, पडतीस सारखे. कुकर पाहिजे वे यो का, इथं कुकर आहे. भात आहे ते बारका कुकर आणायचा आहे. आणू का? ते काढून ठेवलाय ते आता गेलं बोंबड्याचं बाहेर. बाजार काढलाय की हो काय व्यवस्थित. अंघोळीला जातात ते
हे काढलाय की वाटाणं काढलंय सगळं व्यवस्थित आहे. कुकर आमचा कुकरलाच लावतात असं शिजणार नाही काय भाजी. भाजी केलीस की कढईत त्या कोणती भाजी म्हणतेस हा वाटाण्याची. वाटाण्याची वय ही ते असं शिजणार नाही लवकर कुकरमध्ये घालायला ची कुकरमध्ये घालायला लागते वाटतं भाजी ही काय शिजत नाही म्हणते असं आई ते कुकरमध्ये घालायला लागणार ना. थोडीशी चाललंय वाटतं पुण्याला. कुकरमध्येच घाल मग कुकर आणू ना थोडीशी बोललीस ते सगळं. होय का हां, बारका कुकर घेऊन ये. आईला बार मोबाईल घेऊन जाऊ नको बाहेर. कुकर पाहिजे. कुकर कुकर आईला देतो आता ते वाटाणे शिजत नाही ना यात. हे तर कर यात टाकू का वाटाणे यात. नाही नाही अजून तेल बिल कांदा भाजायचा आहे कुठे टाकतायस.